हाँ ठीक है थोडंफार चालतं. रेडी. परवा अकोला या ठिकाणी आमच्या पक्षाचे विधिमंडळ सदस्य आमदार अमोलजी मेटकरी यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. संबंधित कार्यकर्ते पहिल्यांदा अमोल मेटकरी ज्या ठिकाणी शासकीय विश्रामगृहामध्ये ज्या खोलीत बसले होते त्या खोलीमध्ये हातामध्ये काठ्या, त्याच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोखंडी हत्यारं, कोयता अशा पद्धतीची हत्यारं घेऊन त्यांनी विश्रामगृहामध्ये प्रवेश केला. त्यांचा उद्देश अमोल मेटकरी यांना जीवे मारण्याचा असावा अशा पद्धतीची हत्यारं त्यांच्याजवळ होती. अमोल मेटकरींचा तो विश्रामगृहाचा दरवाजा उघडला न गेल्यामुळे तिथे असलेल्या त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी सतर्कता दाखवल्यामुळे त्या मनसैनिकांचा उद्देश त्या ठिकाणी साध्य होऊ शकला नाही. त्यांचा राग अनावर होऊन त्यांनी अमोल मेटकरी यांची गाडी फोडली. त्याचं सगळं चित्रीकरण सुद्धा सगळ्या माध्यमांमध्ये आलेलं आहे. राज्यामध्ये एखाद्या सर्वसामान्य नागरिकाच्या बाबतीमध्ये सुद्धा असा प्रसंग यायला नको. तो जर विधिमंडळाच्या प्रत्यक्ष सभागृहाचा सदस्य असलेल्या आणि एका पक्षाचा प्रवक्ता असलेल्या पदाधिकाऱ्याच्यावर जर येत असेल तर ती निश्चितपणे चिंतनीय बाब आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या सगळ्या प्रकाराला प्रोत्साहन देणारे आणि तशा पद्धतीचा आदेश देऊन अमोल मेटकरींवर हल्ला करायला लावणाऱ्या राज ठाकरेंवर फौजदारी कारवाई करावी. जी एफआयआर दाखल करण्यात आली त्यातला मुख्य आरोपी राज ठाकरेंना केलं जावं अशा पद्धतीची मागणी केली होती. परंतु जे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर या प्रकरणात गुन्हे दाखल झाले आणि त्याच्यामध्ये एक 28 वर्षाचा जय मालोकर नावाचा एक मनसैनिक याचा प्रेशरमुळं किंवा हार्ट अटॅकमुळं टेन्शनमुळं त्याचा मृत्यू झाला. अर्थात त्याची चौकशी होईल. त्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर काय ते सत्य सगळं बाहेर येईल. परंतु राज ठाकरे हे त्यांच्या स्वतःच्याच पक्षातल्या कार्यकर्त्याच्या मृत्यूला जबाबदार आहेत. त्यांनी जी ही राडा संस्कृती महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेली आहे त्या राडा संस्कृतीचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातली तरुण पिढी जी आहे ती नोकरी तर गमावतच आहे. कारण गुन्हे दाखल झाल्यानंतर आयुष्यभरामध्ये त्याला कधीही कुठलीही नोकरी लागू शकत नाही. सरकारी सोडून द्या खासगी कंपनीमध्ये सुद्धा त्याला नोकरी मिळू शकत नाही. त्यामुळे राज ठाकरे एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नादाला मुलं लावून बेरोजगारांची फौज तयार करत आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर चारित्र्य पडताळणीचा दाखला कुठल्याही गुन्हा दाखल झालेल्या तरुण मुलाला मिळू शकत नाही. त्यामुळे असे गुन्हे दाखल झालेल्या मुलांना सरकारी कंपन्या सोडून खासगी कंपन्यांमध्ये सुद्धा नोकरी मिळू शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने बेरोजगारी वाढवण्यामध्ये देखील राज ठाकरेंचा मोठा हातभार लागलेला आहे. आणखी एक बाब, एवढा एक कार्यकर्त्याचा जीव गेला तरी सुद्धा यांना अक्कल येत नाही. अजूनही त्यांचे मनसैनिक म्हणतात की आम्ही अमोल मेटकरीला गाठ दिसला तर कुत्र्यासारखा मारू. कुत्र्यासारखा मारण्याचा शब्द वापरतात म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की राज ठाकरेच्या घरामध्ये जो कुत्रा होता त्याला सातत्याने हे मारत असणार आहेत आणि म्हणूनच त्या कुत्र्याने यांच्या घरातल्या माणसांचा चावा घेतला. अहो, महाराष्ट्रामध्ये जेवढी कुत्र्यांची संख्या आहे तेवढी संख्या सुद्धा तुमच्या कार्यकर्त्यांची नाही. त्यामुळं विनाकारण त्या मुख्या प्राण्याचा शब्दाचा वापर अशा पद्धतीनं एवढ्या हीन पद्धतीनं तुम्ही करू नका. तुम्ही लोक कुत्र्याला बडवत असाल परंतु महाराष्ट्रातला सर्वसामान्य शेतकरी कुत्र्यावर मनापासून प्रेम करतो. कारण कुत्रा हा इमानदार प्राणी आहे आणि कुत्रा हा संरक्षण करणारा प्राणी आहे आणि तो प्रेमळ असतो. तुम्हाला कदाचित रोज त्याला तुम्ही मारत असल्यामुळं कुत्र्यासारखं मारण्याचा शब्द तुमच्या तोंडी जो आलाय तो त्यातूनच आला असावा असं आम्हाला वाटतं. राज ठाकरेंवर या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी आहे. मृत्यूला एका जबाबदार
राहणं म्हणजे सदोष एक प्रकारचा तो मनुष्यवधच आहे आणि त्या पद्धतीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे। सर्वांना या राज्यामध्ये देशामध्ये कायदा सारखा आहे। राज ठाकरेंना कायदा वेगळा आणि सामान्य माणसाला कायदा वेगळा असं होत नाही। त्यामुळं राज ठाकरेंवर सुद्धा योग्य पद्धतीने पोलीस कारवाई झाली पाहिजे अशी माझी माननीय देवेंद्र फडणवीस ते गृहमंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे माझी मागणी आहे। दुसरा विषय, आपण आता पूजा खेडकर या एक सनदी अधिकारी IAS अधिकारी बोगस प्रमाणपत्र 3-3, 4-4 प्रकारची बोगस प्रमाणपत्र वय सुद्धा लपवण्याच्या करता म्हणून बोगस कागदपत्राचा आधार, शारीरिक अपंगत्व दाखवण्याच्या करता सुद्धा बोगस कागदपत्राचा आधार आणि अशा पद्धतीची बोगस सर्टिफिकेट तयार करून IAS सारखी सुद्धा नोकरी मिळवता येते, हे महाराष्ट्रातल्या तरुणांच्या समोर जाणारं चित्र काही योग्य नाही। UPSC सारखी MPSC सारख्या संस्था ज्या स्वायत्त संस्था आहेत ज्यांची विश्वासार्हता या देशामध्ये जशी आपण एक सर्वोच्च न्यायालयाची उच्च न्यायालयाची जशी विश्वासार्हता असते तशा पद्धतीची विश्वासार्हता, ती विश्वासार्हतेला तडी जाण्याचं काम या पूजा खेडकरच्या प्रकरणातून समोर आलेलं आहे। त्यामुळं हा एक गंभीर असा चिंतेचा विषय आहे। सातत्यानं सोशल मीडियावर असे छुपे रुस्तम शोधण्याची आवश्यकता अशा बातम्या येत आहेत। परवाच नाशिकमध्ये जिल्हा परिषदमध्ये काही 60 ते 70 कर्मचारी असंच बोगस अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेऊन नोकरीला लागली असल्याच्या संदर्भामध्ये बातमी वाचली। सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा मध्यंतरी 63 जिल्हा परिषदेचे शिक्षक असे सापडले होते की ज्यांचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र बोगस होतं आणि तपासणीमध्ये सुद्धा ते बोगस, त्यातले 13 जण बोगस आढळले होते, इतरांच्याकडे कागदपत्र सापडली नव्हती। त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं माझी एक अशी मागणी आहे राज्य सरकारकडे, माननीय मुख्यमंत्र्यांकडे, कारण सामाजिक न्याय विभाग त्यांच्याकडे आहे, वैद्यकीय शिक्षण विभाग जो आहे तो आमच्याकडे आहे आणि आरोग्य विभाग जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेकडे आहे। तर राज्यभरातल्या वर्ग 1 पासून ते वर्ग 4 पर्यंतच्या सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी ज्यांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवलेली आहे त्या सर्वांची पुढील 1 वर्षभरामध्ये सरसकट फेर तपासणी केली गेली पाहिजे। त्या ज्यांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळवलेली आहे त्यांचं अपंगत्व खरंच ते आहे का हे आताच्या आधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून ते तपासलं गेलं पाहिजे। राज्याच्या मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली या संदर्भातली संबंधित डिपार्टमेंटच्या सेक्रेटरीसह एक कमिटी स्थापन करावी आणि जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार द्यावेत आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या शासकीय आणि निमशासकीय आस्थापनेमधल्या सरसकट सर्व कर्मचाऱ्यांचं प्रमाणपत्र, अपंगत्वाचं प्रमाणपत्र ज्यांनी दाखवलेलं आहे ते त्याची अपंगत्वाची फेर तपासणी करण्याची गरज आहे आणि जर बोगस आढळलं तर त्याला तात्काळ शासकीय सेवेतनं ताबडतोब बाहेर काढलं पाहिजे आणि खऱ्या अपंगांना, अपंग शब्द आता आपण वापरत नाही, खऱ्या दिव्यांगांना त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। काल संजय राऊत यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांच्या संदर्भानं फिरता रंगमंच असा शब्द वापरला। मी कालपासून अजूनपर्यंत विचार करतोय की नेमका कुठल्या संदर्भानं फिरता रंगमंच वापरला, नेमकं म्हणायचंय काय संजय राऊतांना हे समजायला मार्ग नाही। आदरणीय तटकरे साहेबांनी सुद्धा त्यांना विचारलं की नेमका याचा संदर्भ काय, परंतु काय झालेलं आहे की रोजच प्रेस कॉन्फरन्स घेतल्यामुळं, रोजचा भोंगा वाजवल्यामुळं हे संपादक असलेले संजय राऊत यांच्याकडचे शाब्दिक बाण आता संपलेले आहेत, आता फक्त फुसणाळे बाण राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे अशा काहीतरी फुसके शब्द वापरतात ज्याचा कुठेही तर्क संगत लागत नाही। त्यामुळे आम्हाला त्यांना विचारायचं आहे की तुम्ही फिरता रंगमंच म्हणता म्हणजे त्याच्या मागे नेमकं तुम्हाला सांगायचं काय आहे। जर तुम्ही त्याच्या मागचा संदर्भ कळला तर आम्ही त्याला उत्तर तरी देऊ। धन्यवाद। पाटील साहेब, आमदार अमोल मिटकरी वाहन हल्ला प्रकरणी एक मोठा केस पुढे आलेला आहे, समोर आलेला आहे। जे साबळे आहेत ते वाढदिवसाच्या आमदार अमोल मिटकरींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गेल्या महिन्यामध्ये एकत्र होते, त्यांचा नवीन फोटो एकत्रित असलेला समोर आलेला आहे, विविध राजकीय चर्चांना उधाण आलं।
हे पहा, हे स्थानिक पातळीवर एकत्र कुठंतरी फोटो येणं हे काही फार मोठी गोष्ट नाहीये. लग्नाच्या निमित्तानं, वाढदिवसाच्या निमित्तानं, मैतीच्या निमित्तानं, सावडायच्या निमित्तानं स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या पक्षाचे, सर्व पक्षाचे नेते मंडळी एका ठिकाणी येतात, तिथं फोटो निघत असतात. जसं विधिमंडळामध्ये सगळेच आमदार वगैरे एकत्र येतात, मंत्री एकत्र येतात. परवा आपण पाहिलं उद्धवजी ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच लिफ्टमध्ये एकत्र आले. त्यामुळे हे घडत असतं. अजितदादा आणि जयंत पाटील साहेब एकत्र आले, त्याच्यात काय एवढं भाऊ. अमोल मिटकरी यांच्या संदर्भात फार खालच्या पातळीचं हे जाऊन सगळं राजकारण जे आहे ते होताना पाहायला मिळतंय आणि थेट मनसेकडनं सवाल उपस्थित केला जातो त्यांच्या अनेक प्रवक्त्यांकडनं. 70,000 कोटींच्या घोटाळ्याचं काय झालं, अजित पवार यांनी घोटाळा केलाय, या सगळ्या वारंवार ज्या जे वक्तव्य आहेत त्यांच्या प्रवक्त्यांकडनं बाहेर येतात. अहो, या राज ठाकरेच्या या वक्तव्याच्या संदर्भाने एक तर पहिल्यांदा महाराष्ट्राला क्लिअर केलं पाहिजे की त्या जलसंपदा विभागाचा जो 70,000 कोटीचा आकडा आहे ना, एकदा जरा त्या पुस्तक काढून बघा. महाराष्ट्राच्या त्या जलसंपदा विभागामध्ये त्या 10 वर्षाच्या काळात एकूण बजेट होतं 42,000 कोटी. जर बजेटच 42,000 कोटी, अर्थसंकल्पीय तरतूदच 42,000 कोटी होती, 70,000 कोटीचा भ्रष्टाचार कसा कसा होऊ शकतो. त्यामुळे हे नॅरेटिव्ह एक प्रकारचा सेट करण्याचा अजितदादाच्या संदर्भानं झालेला आहे. याच्यामध्ये काही तथ्य नाही आणि राज ठाकरेंना सुद्धा ते माहीत असणार आहे, परंतु ते आरोप करायला सातत्यानं सवय लागल्यामुळे त्यांना ते सोपं जातं. एकही आमदार, खासदार आणि नगरसेवक, झेडपी सदस्य निवडून आणण्याची कुवत नसलेला यांचा पक्ष, फक्त एकमेव यांचं भांडवल काय आहे तर राज ठाकरेंचं वक्तृत्व आणि त्यांचं भाषण, एवढ्याच भांडवलावर यांचं चाललेलं आहे. आणि मारा, झोडा, तोडा आणि याच्यातून मग त्या ठिकाणी प्रसिद्धी मिळवायची, एवढा त्यांचा उद्योग आहे. आणि अमोल मिटकरी म्हणालेच होते हे तोडी बहादर आहेत. आता ते कुठल्या संदर्भानं म्हणाले अमोल मिटकरींचा जो तसं म्हणण्यामागचा उद्देश काय होता. आतापर्यंत तुम्ही महाराष्ट्रामध्ये टोल बंद करण्याच्या करता आंदोलनं केली, नुसतं आंदोलन केलं, नंतर का शांत बसले. म्हणजे या टोल कंपन्यांच्या बरोबर तुम्ही तोडपाणी केली आणि मग तुम्ही गप्प बसले. महाराष्ट्रातले टोल बंद होईपर्यंत तुमचं आंदोलन का चालू राहिलं नाही. महाराष्ट्रामध्ये आजही सगळीकडे टोल वसूल केला जातो. तुमचं जे आंदोलन होतं त्या टोल कंपन्यांच्याकडनं हप्ते गोळा करण्याच्या करता होतं का, टोल कंपन्यांच्याकडनं जाहिराती मिळवण्याकरता होतं का, टोल कंपन्यांच्याकडून आपल्या कार्यकर्त्यांची सोय लावण्याकरता होतं का. आमचा हा आरोप नाही, परंतु तुम्ही महाराष्ट्राच्या पुढं असं चित्र निर्माण करता आणि त्याच्यातून मोठं आंदोलन उभा करणार असं दाखवता, काही ठिकाणी तोडफोड करता आणि नंतर त्या संबंधित कंपन्यांच्या मालकाबरोबर सेटलमेंट करता. हे जे आहे ना ते महाराष्ट्रातल्या जनतेने पुरतं ओळखलेलं आहे. म्हणून तुमचा साधा जिल्हा परिषदेचा सदस्य, ग्रामपंचायतीचा सदस्य आणि महानगरपालिकेचा एखादा नगरसेवक पण जनता निवडून देत नाही. पण सातत्याने अजित मनसे हा पक्ष लोकसभेमध्ये महायुतीकडे होता, तुम्ही सगळेजण एकत्रितपणे निवडणूक लढला, त्यांचे झेंडे तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रचारात सुद्धा वापरले, त्यांचे कार्यकर्त्यांनी तुमचे पक्षाचा प्रचार प्रसार केला आणि अशातच आता ही सगळी खालच्या टोकावरती जाऊन भांडणं होतात. थेट राज ठाकरे यांनीच अजित पवारांना शेलकी शब्दात टीका केली की जर अजित पवार पुण्यात उपस्थित नाही तर मग धरणाला पूर कुठून आला. राज ठाकरे असले फालतूक बाष्कळ बोलण्यामध्ये प्रसिद्ध आहेत. ते सातत्यानं सभांमध्ये सुद्धा समोर महिला उपस्थित असताना अत्यंत अश्लाघ्य पद्धतीच्या बोलण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे आणि त्यांना त्याची लाजही वाटत नाही की आपण बोलत असताना या समोर बसलेल्या महिला ज्या आहेत त्यांना लज्जा उत्पन्न होऊ शकते. जे टीव्हीवरून घरात बसून एकत्र कुटुंबात बसून ऐकणारे असतात त्यांना लज्जा उत्पन्न होऊ शकते. तुम्ही अशा पद्धतीनं ज्यावेळेला बोलता त्यावेळेला अजितदादाच्या संदर्भानं त्या वक्तव्याचं तुम्ही सातत्यानं उल्लेख करता. कधीतरी सकाळी 7 वाजता उठून लोकांच्या करता कामं करण्याची सवय लावून घ्या. अजिबात कामं करायची नाही. पहाटे 4 वाजेपर्यंत पिक्चर बघत बसता, दुपारी 11-12 वाजता उठून 2 वाजता कार्यकर्त्यांना भेटायला उपलब्ध होता आणि अर्धा तास ते नुसतं कुत्र्यांना खेळवण्यात घालता. अशा पद्धतीनं राजकारण करून महाराष्ट्रातल्या जनतेचं भलं होणार आहे. आज देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील किंवा एकनाथजी शिंदे असतील, दिवस रात्र लोकांची कामं करतात, सकाळपासून उठल्यापासून लोकांच्या सोबत असतात, लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये व्यस्त असतात, शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेतात, महाराष्ट्रभर फिरतात. म्हणून महाराष्ट्रामध्ये हे सगळी सार्वजनिक स्वरूपाची आणि व्यक्तिगत स्वरूपाची लोकांची कामं होतात. तुमच्यासारखी भाषणं करून नुसते प्रश्न सुटणार नाहीत महाराष्ट्राचे. परंतु
महायुतीमध्ये आता मनसे देखील आहे. अनेक भाजपचे नेते जे आहेत ते मनसेला प्रत्येक निवडणुकीमध्ये गळ घालताना पाहायला मिळतात. नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. आज आमच्या पक्षाच्या आमदारावर हल्ला केला, उद्या यांचे मनसैनिक उद्या देवेंद्र फडणवीसांवर हल्ला करतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर हल्ला करतील. त्यामुळे यांचं जे कल्चर आहे, त्यामुळे असली घाण संस्कृती कशाला पक्षामध्ये महायुतीमध्ये घेता? यांची लायकी काय आहे ना, ह्यांना निवडणुकीमध्ये उमेदवार उभा करू द्या. सगळीकडची डिपॉझिट गेली ना, मग राज ठाकरेंना कळेल की आपली लायकी काय आहे. परंतु जे एफआयआर मध्ये अमोल मिटकरींच्या एफआयआर मध्ये ज्या ज्या लोकांची नावं होती त्या सगळ्या लोकांना पकडण्याची पोलिसांची जबाबदारी होती. परंतु ते सगळे मोकाट फिरताना आपल्याला पाहायला मिळत होते. जे कर्णबाळा दिनदुबळे तिथेचे निरीक्षक आहेत, त्यांच्या पक्षाचे सरचिटणीस आहेत, त्यांनी तर थेट धमकीच दिली. ते मुंबईमध्ये होते, त्यांनी थेट धमकी दिली की अमोल मिटकरी यांना कुत्र्यासारखं मारू. गृहमंत्र्यांचं अपयश आहे का? मग गृह खातं काय करतं? कारण की आरोपी अटक होत नाहीये. संबंधित ज्यांच्याकडे तपास आहे, ज्या पोलीस स्टेशनचे पीआय या प्रकरणाचा तपास करत आहे, त्यांच्यावर सुद्धा आमचा आरोप आहे की त्या संबंधित पीआयनी व्यवस्थित त्या ठिकाणी एफआयआर दाखल झाल्यानंतर तपास केला नाही, आरोपींना मोकाट फिरू दिलं. त्याचबरोबर जी हत्यारं होती ती हत्यारं रिकव्हरी न करता अजून आरोपी फरार असताना त्यांना बेल मिळतो कसा, त्यांना जामीन मिळाला कसा, रिकव्हरी काय दाखवली, त्या हत्यारांची रिकव्हरी कुठे आहे, संबंधित ज्या वाहनातून ते लोक कार्यकर्ते आले होते ती वाहनांची जप्ती झालेली नाही, असं असताना त्यांना बेल मिळाला कसा, हा देखील प्रश्न आहे. त्यामुळं संबंधित जो कोणी तपास अधिकारी त्या पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर आहेत त्यांना निलंबित केलं पाहिजे आणि त्याची चौकशी केली पाहिजे. नेमके कुणाला सामील आहेत? या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचा असो नाही तर विरोधी पक्षाचा असो, विधिमंडळाचा सदस्य, महाराष्ट्रातल्या सबंध विधिमंडळाच्या सदस्यांचा त्या ठिकाणी हा अपमान आहे. मनसैनिक राज्य विधिमंडळापेक्षा सुद्धा मोठ्या ताकदीचे झाले, याचं प्रदर्शन मांडणारं ते आहे. राज ठाकरे एक आमदार घेऊन सत्तेत नसताना सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्री काय कुठल्याही मंत्र्यावर हात उगारू शकतात, कुठल्याही आमदारांवर हात उगारू शकतात, त्यांच्या गाड्या फोडू शकतात. हे एक प्रकारे राज ठाकरेंची या सगळ्या विधिमंडळापेक्षा मोठी ताकद आहे असं मान्य केल्यासारखं होईल आणि प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही. त्यामुळं या बाबतीमध्ये तातडीनं मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. तुम्ही गृहमंत्र्यांना भेटून या सगळ्या संदर्भात निवेदन वगैरे देणार का? कारण की कालच गृहमंत्र्यांना व्यक्तिगत भेटून त्यांना ही सगळी बाब कानावर घातलेली आहे आणि त्यांना सांगितलं की पोलीस त्या ठिकाणी मॅनेज असल्यासारखं वागतात, ताबडतोब संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करा.